माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टद्वारे निर्मित. नमस्कार. कधी विचार केलाय का की फक्त एक बटन दाबल्यावर आपल्या घरातले दिवे, पंखे, टीव्ही सगळं कसं काय सुरू होतं? चला तर आज आपण याच विजेच्या प्रवासाला निघणार आहोत. आपल्या भिंतींच्या आत नेमकं काय घडतं हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण विजेचा प्रवास पाहणार आहोत. अगदी भिंतीतल्या सॉकेटपासून ते आपल्या उपकरणापर्यंत. यातले सगळे महत्त्वाचे टप्पे आपण एक एक करून समजून घेऊ. सगळ्यात आधी आपण आपल्या विजेच्या जगाबद्दल बोलूया. म्हणजे आपल्या भिंतींच्या मागे एक अदृश्य जाळं आहे विजेचं, जे आपण रोज वापरतो. थोडक्यात त्या अदृश्य शक्तींबद्दल जाणून घेऊया. ओके, तर हा प्रवास सुरू कुठून होतो? म्हणजे भिंतीतून आपल्या डिव्हाइसपर्यंत वीज पोहोचते कशी? तर याचं उत्तर आहे प्लग आणि सॉकेट. हेच आपलं प्रवेशद्वार आहे. आता इथे बघा, तुम्हाला 2 प्रकारचे प्लग दिसतील. एक 2 पिन आणि दुसरा 3 पिन. यातला फरक खूप महत्वाचा आहे. तो जो तिसरा जरा जाडसर पिन असतो ना, तो असतो अर्थिंगसाठी. म्हणजे काय, तर समजा आपल्या उपकरणात काही बिघाड झाला आणि करंट बाहेर लीक व्हायला लागला, तर हा तिसरा पिन तो सगळा धोकादायक करंट सुरक्षितपणे जमिनीत पाठवून देतो. यामुळे आपल्याला शॉक लागण्यापासून वाचवतो. म्हणजे ही एक प्रकारे आपली सुरक्षा कवच आहे. ठीक आहे, प्लग लावला, कनेक्शन झालं. पण आपल्याला वीज पाहिजे तेव्हाच मिळाली पाहिजे, नाही का? हा प्रवाह कंट्रोल कसा करायचा? हो, त्यासाठीच तर असतो स्विच, आपल्या विजेचा गेटकीपर. स्विचचं काम अगदी सरळ आहे. तो विजेचा रस्ता जोडतो किंवा तोडतो. म्हणजे एक ऑन ऑफ बटन जे आपल्याला विजेच्या प्रवाहावर पूर्ण कंट्रोल देतं. आणि हे बघा, आतून कसं दिसतं. जेव्हा आपण स्विच ऑन करतो तेव्हा आतले 2 धातूचे तुकडे एकमेकांना चिकटतात आणि विजेचा रस्ता पूर्ण होतो. आणि ऑफ केल्यावर ते वेगळे होतात. रस्ता तुटतो आणि वीज थांबते. आहे की नाही एकदम सोप्पं? आता पुढचा मुद्दा आहे सुरक्षेचा, जो खूप महत्वाचा आहे. कारण वीज जितकी उपयोगी तितकीच ती धोकादायकही असू शकते. आणि इथेच आपल्या मदतीला येतो फ्यूज, आपला खरा संरक्षक. फ्यूजला तुम्ही एक सैनिक समजू शकता. तो आपल्या महागड्या उपकरणांच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव देतो. म्हणजे जेव्हा धोका वाढतो तेव्हा तो स्वतः जळून जातो, पण उपकरणाला आणि घराला वाचवतो. यामागची कल्पना खूप भारी आहे. फ्यूज मुद्दामच सर्किटमधला सगळ्यात कमजोर भाग बनवलेला असतो. का? कारण जेव्हा गरजेपेक्षा जास्त करंट येतो तेव्हा हाच कमजोर भाग सगळ्यात आधी तुटतो, म्हणजे जळतो. त्यामुळे विजेचा प्रवाह तिथेच थांबतो आणि आपलं महागडं उपकरण जसं की टीव्ही किंवा फ्रीज सुरक्षित राहतं. बरं, आतापर्यंत आपण पाहिलं की वीज कशी येते, कशी कंट्रोल होते. पण तिला मोजायचं कसं? हो, विजेची पण एक भाषा असते, तिची स्वतःची मोजमाप असतात. चला तर ती भाषा शिकूया. या भाषेतला पहिला शब्द आहे अँपियर. आणि तो मोजण्यासाठी जे उपकरण लागतं ते म्हणजे अॅममीटर. हे आपल्याला सांगतं की सर्किटमधून किती करंट वाहतोय. हे अगदी असं आहे जसं आपण रस्त्यावर मोजतो की एका मिनिटात किती गाड्या गेल्या. अॅममीटर बरोबर तेच करतं, पण विजेच्या बाबतीत. ते सर्किटमधून वाहणाऱ्या विजेच्या कणांना मोजतं. आता करंट समजला, पण हा करंट वाहतो कशामुळे? त्याला काहीतरी धक्का लागत असेल ना? हो, तो धक्का म्हणजेच व्होल्टेज. आणि हे व्होल्टेज मोजण्यासाठी वापरतात व्होल्टमीटर. हे अगदी पाण्याच्या टाकीसारखं आहे. टाकी जितकी उंच तितका पाण्याचा दाब जास्त. तसंच व्होल्टेज जितकं जास्त तितक्याच जोरात करंट पुढे ढकलला जातो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रोध किंवा रेझिस्टन्स. प्रत्येक गोष्ट विजेच्या प्रवाहाला थोडाफार विरोध करतेच. हा विरोध किती आहे हे मोजण्यासाठी लागतं ओहम मीटर, आणि ते मोजलं जातं ओहममध्ये. याचा उपयोग खूप होतो. समजा एखादी वायर आतून तुटली असेल तर तिचा रोध अनंत होईल. ओहम मीटरने हे लगेच कळतं. म्हणजे सर्किटमध्ये कुठे गडबड आहे हे शोधायला याची खूप मदत होते. तर थोडक्यात काय, अॅममीटर मोजतं करंटचा प्रवाह, व्होल्टमीटर मोजतं विजेचा दाब आणि ओहममीटर मोजतं प्रवाहातला अडथळा म्हणजेच रोध. आतापर्यंत आपण वेगवेगळे भाग पाहिले: प्लग, स्विच, फ्यूज, मोजमाप. आता या सगळ्यांना एकत्र जोडून सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घेऊया, आणि ती म्हणजे एक पूर्ण सर्किट. कोणतंही उपकरण चालण्यासाठी एक गोष्ट खूप गरजेची आहे. विजेला एक पूर्ण वर्तुळ लागतं. म्हणजे ती जिथून निघते उपकरणातून फिरून तिला परत तिथेच यावं लागतं. हा रस्ता कुठेही तुटता कामा नये. हे चित्र बघा. डावीकडे रस्ता पूर्ण आहे म्हणून दिवा लागलाय.
पण उजवीकडे बघा, रस्ता तुटलाय आणि दिवा बंद आहे. अगदी सोप्पं आहे. विजेला तिचा प्रवास पूर्ण करण्यासाठी एक अखंड मार्ग लागतोच. तर सॉकेटपासून सुरू झालेला हा प्रवास स्विच आणि फ्यूजमधून जाऊन आपल्या उपकरणाला ऊर्जा देतो आणि परत जातो. हे सगळे घटक मिळून तो अखंड मार्ग तयार करतात आणि प्रत्येकाची त्यात एक खास भूमिका आहे. ही सर्किटची साधी वाटणारी कल्पना आहे ना, हाच सगळ्या इलेक्ट्रॉनिक्सचा पाया आहे. आता जरा विचार करा, आपल्या आजूबाजूला असं एक पूर्ण, नियंत्रित आणि सुरक्षित सर्किट आणखी कुठे कुठे असेल? पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणताही स्विच ऑन कराल, तेव्हा त्यामागच्या या अदृश्य प्रवासाची आठवण नक्की काढा.